किलो मिरचीच्या प्रमाणात अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची त्याचे परफेक्ट प्रमाण आज आपण पाहणार आहोत। यासाठी 3 प्रकारच्या मिरच्या लागतात। पहिली मिरची म्हणजे बॅडगी मिरची, ही 300 ग्रॅम लागते। त्यानंतर काश्मीरी मिरची आहे, ही 200 ग्रॅम आणि जवारी मिरची 500 ग्रॅम। धने 250 ग्रॅम, खोबरे 250 ग्रॅम, जिरे 125 ग्रॅम, तीळ 125 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, हळकुंड 25 ग्रॅम, मेथी 25 ग्रॅम, बडीशेप 25 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, हिरवा वेलदोडा 10 ग्रॅम, बदाम फूल 10 ग्रॅम, जायफळ 10 ग्रॅम, मसाला वेलची 10 ग्रॅम, खसखस 10 ग्रॅम, काळी मिरी 10 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम, खडा हिंग 10 ग्रॅम, रामपत्री 10 ग्रॅम, जायपत्री 10 ग्रॅम, त्रिफळ 5 ग्रॅम, नाकेश्वर 5 ग्रॅम, तमालपत्री 10 ग्रॅम, दगडफूल 10 ग्रॅम। आणि ओला मसाल्यामध्ये कांदे 500 ग्रॅम, लसूण पाव किलो, आले 125 ग्रॅम आणि कोथिंबीरीची 1 पेंडी आणि तेल पाव किलो। हे कांदा लसूण मसाला चटणीचे एकदम अचूक प्रमाण आहे। यापासून अस्सल कोल्हापुरी चवीचा असा हा कांदा लसूण मसाला बनून तयार होतो।